मोठी बातमी. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. नाशिक महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. राज्य शासनाने अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते आणि ज्यांनी मदतीसाठी अर्ज केला होता त्यांना आता शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. शासनाने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार हलका करण्यासाठी तातडीने ही मदत जारी केली आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले आहे आणि उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची तपासणी करावी आणि काही अडचण आल्यास तात्काळ आपल्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे आणि ते पुन्हा नव्याने शेतीकामाला सुरुवात करू शकतील अशी आशा व्यक्त होत आहे. ब्रेकिंग. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे अनुदान अखेर शेतकऱ्यांना. तुम्हाला आवडली असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सरकारी योजना मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब